नेस्को ग्राउंडवर आता शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आणि अर्जुन खोतकर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कसं वातावरण आहे? भगवामय वातावरण तर झालेलं आहे, पण ओसांडून वाहेल हे सगळं सभागृह असं वाटतं? 100% खरं तर माननीय शिंदे साहेबांनी आव्हान जर केलं नसतं तर कदाचित तो जो त्या ठिकाणी आमचा मेळावा आझाद ग्राउंडला होता तिथं जागा पुरली नसती. मुंबईमध्ये सर्व शिवसैनिक दिसले असते. एवढं जबरदस्त लाट शिवसेनेची. पूर परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे आवर्त घेतलेलं आहे शिवसेनेनं यावेळी आणि पूरग्रस्तांना आधी मदत पाठवली जाणार आहे. तुमचा पण जो भाग आहे तो अतिशय प्रभावित झालेला आहे. जालना असू द्या किंवा मराठवाडा असू द्या, कशी परिस्थिती आहे तिथे आणि पूरग्रस्तांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? यामुळं तर माननीय एकनाथ शिंदे साहेब ओळखले जातात निर्णय घेण्यामध्ये. संपूर्ण या निर्णयाचं स्वागत संपूर्ण राज्यभर होऊ लागलेलं आहे की अशा प्रकारची परिस्थिती असताना सर्व लोकांना सूट दिली, नेत्यांना सूट दिली आणि अशा पद्धतीनं फक्त मुंबई, ठाणे आणि काही मोजक्या लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. मला असं वाटतं की हा एकदम महत्त्वाचा निर्णय माननीय शिंदे साहेबांनी घेतला आणि त्याचं कौतुक होतं. नक्कीच. पण एकीकडे तुमचा मेळावा होतोय, दुसरीकडे शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सुद्धा मेळावा होतोय. संजय राऊत म्हणतात की तिथे चिखल आहे शिवतीर्थावरती, पण त्याच चिखलामध्ये गद्दारांना आम्ही लोळवणार. हो, संजय राऊत काही बोलू शकतात. तो त्याला काय आहे, त्यांच्या बोलण्याला प्रत्येक बोलण्यालाच उत्तर दिलं पाहिजे असं गरजेचं नाही. त्यांनी करतात. आमच्या शुभेच्छा आहे त्यांच्या मेळाव्याला. एवढं थोडंसं मन मोठं दाखवावं, त्यांनी आमच्या मेळाव्याला शुभेच्छा द्याव्यात. गद्दार बिद्दार फार झालं नव्हता. तुम्हाला गाडलं ना, आम्ही गाडलं ना तुम्हाला, कशाला विनाकारण होता ही गोष्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्वाची कास धरून, बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे त्याची कास धरून तुम्ही पुढे जातात, हा वारसा पुढे नेत आहेत. त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये विचारांचं सोनं कशा पद्धतीनं लुटलं जाईल, लुटवलं जाईल. हो, खऱ्या अर्थाने आम्हीच या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुखांचा वारसा, त्यांचा विचार अत्यंत जोमाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. आम्ही या ठिकाणी सलगी केली नाही कोणाशी. हिंदुत्वाचा खरा विचार आम्ही पुढे नेतोय. नक्कीच. आणि आवाज कुणाचा घुमणार? तुम्ही जुने शिवसैनिक आहात, कसं पाहता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं पुढे पुढे जात आहेत, कामं करतायत, भविष्यात कुठे पाहता शिवसेनेला तुम्ही? अरे, जनमानसाच्या मनावरती राज्य करणारा एकमेव नेता माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्णयामुळं सरकार आलेलं आहे. एकनाथ शिंदे ठरवतील तोच त्यांच्या सहकार्याने मुंबईपासून तर जालन्यापर्यंत महापौर त्यांच्याच इशाऱ्याने होणार आहे. नक्कीच. आपण पाहतोय महापौर होतील असं म्हणतायत आणि शिशिर शिंदे या ठिकाणी वरिष्ठ नेते आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. साहेब, कसं वातावरण आहे या ठिकाणी? तुम्ही दाखल झालाय, काय भावना आहेत तुमच्या? भावना काय आहेत? आज दसरा मेळावा आहे, दसरा मेळाव्याच्या निमित्तानं काय तुम्ही म्हणू इच्छिता? मी एकच सांगेन, महाराष्ट्र पुराखाली गेलेला आहे, 26 जिल्हे. त्याचं भान ठेवून आणि दसरा मेळाव्याची परंपरा सुरू आहे. पण हा दसरा मेळावा सप्ताहात शिवसैनिक, आज माझ्याबरोबर माझे सहकारी संजय मशेलकर आहेत, मुलुंडचे सहकारी आहेत, सचिव आहेत पक्षाचे. ते सोलापूरला जाऊन आले. तिकडे उजनीपासून सीना नदीपासून सगळं फिरून आले. तिकडे पोचणारे सगळ्यात पहिले शिवसैनिक संजय मशेलकर होते. आता त्यांनी जसं सांगितलं ते ऐकून आम्ही सगळे त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या जोडीने आम्ही सगळे मैदानात उतरणार आहोत. साहेब, काय तिथली परिस्थिती आहे नेमकी? आज दसरा मेळावा होतोय, पण मदत सुद्धा पोहोचवली जाते. इस्पेशली मदत पोचवण्यामध्ये मी त्यांचं आरोग्य फोकस केलं. आरोग्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर पहिल्यांदा मी गेलो होतो त्यावेळेला 80 क्युसेक्सनी पाणी सोडलं होतं, मग 100 क्युसेक्सनी पाणी सोडलं आणि आता 1,15,000 क्युसेक्सनी पाणी सोडलं. पहिल्यांदा घर वाहून गेलं, सामान वाहून गेलं आणि आता राहिलेले दरवाजे खिडक्या देखील त्यांचे वाहून गेले. अनेकांना अनेक ठिकाणी इंजुरीज झालेल्या आहेत, कट झालेले आहेत, पस वाहतो आहे. पण आपल्या आरोग्याचं खातं त्या ठिकाणी पोचू शकलं नाही आणि ते काम आपण केलेलं आहे. आणि आपण ते पुन्हा एकदा साहेबांच्या वेळेस सगळं शेअर करून आणखीन कोणत्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल तोही देखील आपण प्रयत्न करणार आहोत. आपण पाहतोय मदत केली जाणार आहेत आणि अंकुश कदम या ठिकाणी आहेत. नुकतंच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. एकीकडे मराठा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, शिवसेनेमध्ये आलेला आहात. नवी मुंबईमध्ये महापौर कुणाचा होईल, काय वाटतं? शिवसेना महायुतीचा महापौर नक्कीच होईल, परंतु घराणेशाहीचा महापौर होऊन देणार नाही अशी ठाम भूमिका आमची आहे. गणेश नाईक ज्या पद्धतीनं विधानं करतायत, थेट एकनाथ शिंदे यांना सुद्धा काही वेळा ते अंगावर घ्यायला विसरत नाहीत, कसं पाहता? संजय राऊत त्यावर म्हणतायत की मशाल घेऊन निघालेत गणेश नाईक.
कसं आहे की त्यांना ते खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांचे लाभार्थी आहेत आणि ते आज जे मंत्री आहेत ते फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहेत. त्यामुळं कोणाची झेप कुठे 50-57 आमदार आणि कुठे एक आमदार याची कुठेही तुलना होऊ शकत नाही. त्यामुळं हे सूर्यावरती थुंकण्यासारखं आहे आणि ते शक्य नाही आहे. आज शिवसेनेचा दसरा मेळावा इथेही होतोय तिथेही होतोय. आवाज कुणाचा घुमणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये कुणाचे विचार जातील, कुणाचं सोनं सगळ्यात जास्त लुटलं जाईल? आज आमचा आवाज हा शेतकऱ्यांसाठी आहे. आमचा आवाज हा दुष्काळ आणि पूरग्रस्तांसाठी आहे. खऱ्या अर्थाने जर का तो आवाज आम्हाला घुमवायचा असेल तो शेतकऱ्यांसाठी असेल आणि पूरग्रस्तांसाठी असेल. बातचीत केल्याबद्दल. तर बघा ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व नेते पदाधिकारी यांनी आसन ग्रहण केलेलं आहे आणि आता जे मंत्री आहेत आमदार आहेत त्यांचं व्यासपीठावर आगमन होईल आणि ते कार्यक्रम सुद्धा सुरू झालेला आहे. बघा या ठिकाणी मनोरंजनाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी अवधूत गुप्ते आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि गाणी सुरू झालेली आहेत. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीतच आता नेमकं उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे काय भाष्य करणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.